कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नोकर भरतीवरून वाद निर्माण झाला आहे। स्थानिक भूमिपुत्रांना डावलण्यात येत असल्याचा आरोप केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र लिहून भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केलेली आहे। रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून कागदपत्रेही जमा करून घेण्यात आली। मात्र या संपूर्ण भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांचा सहभाग अत्यल्प असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। 1% कमी प्रमाणात स्थानिक उमेदवारांचा समावेश असल्याने ही प्रक्रिया अन्यायकारक असल्याचं म्हटलं जात आहे। आम्ही हरकत घेतलेली आहे, कारण इथला जो मूळ भूमिपुत्र आहे आगरी कोळी व इतर स्थानिक समाजाचे जे भूमिपुत्र आहेत यांना डावलून ही भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे। आणि कोणालाही याचा मागमूस लागू न देता काही महापालिकेतले जे भरती प्रक्रियेतले अधिकारी आहेत यांनी काही नेत्यांच्या संगनमताने त्यांच्या मर्जीतली लोक त्यांना नोकरी मिळावी म्हणून हे सगळे षडयंत्र रचलेलं आहे। आम्ही या विरोधामध्ये आज आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। जर ही भरती प्रक्रिया रद्द नाही केली आणि भूमिपुत्रांना त्यांचा हक्क दिला नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन या विरोधात दाद मागणार आहोत, न्याय मागणार आहोत। मुळात त्या संस्थेची नेमणूक यासाठी झालेली आहे की भूमिपुत्रांपर्यंत ही जी प्रक्रिया ही पोहोचू नये आणि भूमिपुत्रांना डावलण्यासाठी खास करून यांच्या मर्जीतले काही अधिकारी आहेत ते यांना बसवायचे आहेत आणि ते अडथळा कुठे ठरतील ते स्थानिक भूमिपुत्र आहेत जे सुशिक्षित आहेत, जे बेरोजगार आहेत आणि ते ही नोकरी मिळवली तर ते मर्जीतले अधिकारी बनतील का नाही बनतील, त्यांच्या नेत्यांच्या मर्जीप्रमाणे काम करतील का नाही, भ्रष्टाचारामध्ये साथ या अधिकाऱ्यांना देतील का नाही, म्हणून ह्या समाजाला वंचित ठेवायचं आणि आपल्या मर्जीतले बाहेरची लोक जे आर्थिक तडजोड करतील त्यांना भरती करायची, यासाठी हा प्रकार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भालचंद्र पाटील यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देत ही भरती प्रक्रिया तातडीनं रद्द करण्याची मागणी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास सर्व भूमिपुत्रांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। महापालिका प्रशासनाची भूमिका यानंतर काय असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्हला फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा। कल्याणहून कुणाल मात्रेसह माय महानगर लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, मुंबई।